क्रांतीसूर्य केसरी 2025 वैराग या कुस्ती मैदानाला आलो होतो आपण. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगल्या कुस्त्या झाल्या. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मंत्री साहेबांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उद्घाटनाची कुस्ती पहलवान मशीद शेख व दत्ता खोत यांची होती आणि प्रमुख पाहुण्यांचं आगमन झाल्यानंतर तुम्ही नक्कीच बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघितलं. लहान मोठ्या पहलवानाचे पण या ठिकाणी कुस्त्या बघायला मिळाल्या. निखिल माने व शिव यांची प्रेक्षणीय कुस्ती झाली. पहलवान मनोज माने यांना संदीप गुंजाळ यांनी घेऊन आले व अनेक असे पहलवान छोट्या मोठ्या पहलवाना पण घेऊन आलेला आहे. आणि याच भागातील काही पहलवान होते. पहलवान गावचे पहलवान समर्थ गुंजाळ व सूर्या अभंगराव यांची कुस्ती होती. प्रेक्षणीय कुस्ती खूप चांगली कुस्ती बघायला मिळाली. संभा खाडे पण झालेल्या कुस्तीमध्ये विजयी झालेले आहेत. या सर्व पहलवानांचं कौतुक आहे. या ठिकाणी लहान मोठ्या पहलवानांच्या कुस्त्या होत्या. या ठिकाणी वॉर्मअप करताना पहलवान सूर्या व पहलवान समर्थ हे बघितलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. हा या गावचा स्थानिकचा पहलवान असल्यामुळे त्याचं नक्कीच कौतुक केलं जाते. परंतु काटा कुस्ती जोडण्यात त्यांच्या वडिलांनी प्रयत्न करत असतात. या ठिकाणी आयोजकांचाही सन्मान करण्यात आलेला आणि केला पाहिजे, कारण की त्यांचं खूप मोठं योगदान आहे कुस्ती भरण्यासाठी. अनेक असे महाराष्ट्रातील मोठमोठे पहलवान आहेत, परंतु एवढं मोठं मैदान हे कमीच लोक घेतात, परंतु राजकीय लोक हे घेत असतात कारण खूप मोठं योगदान असते. त्यामुळे त्यांचाही सन्मान केला पाहिजे. या ठिकाणी धनाजी मदने यांचा आणि आपला आणि पहलवान युवराज केचे सरांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. या ठिकाणी कुस्ती निवेदक धनाजी मदने या कुस्ती मैदानचे निवेदक होते आणि अनेक अशा पहलवानांच्या कुस्त्या झाल्या. शेवटची कुस्ती पृथ्वीराज पाटील विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ झाली, परंतु निकाली व्हायला पाहिजे होतं, परंतु बऱ्याच वेळानंतरही बरोबरी सोडली.